नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? छान ना, सगळे मजेत आहेत ना? आज आपला एक विशेष भाग आहे अलका आजीच्या गोष्टी ह्या चॅनलवर. आज मी तुम्हाला 50वी गोष्ट सांगणार आहे. म्हणजे मित्रांनो बघा, आपण 49 गोष्टी सोबत आहोत की नाही? तर मग ह्या 49 गोष्टी तुम्हाला खूप आवडल्या आहेत, तुम्ही खूप गोष्टींची वाट पाहतात. हे तुमच्या सगळ्या व्ह्यूजवरून, लाईक तुम्ही करतात, त्याच्यावरून हे सगळं माझ्या लक्षात येतं. आणि मग मला पण वाटतं की माझ्या सख्यांसाठी मी काहीतरी लिहावं, असं मला प्रोत्साहन मिळतं. तर आतापर्यंत मी तुम्हाला खूप आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि अशाच अजून काही काही रंजक गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. पण आज जरा थोडंसं काहीतरी आगळं वेगळं आपण करूयात. आपण थोडी भाज्यांची स्पर्धा घेऊयात. आज भाज्यांबद्दल तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे भाज्यांचं सुंदरतेविषयी झालेलं भांडण, त्याच्याबद्दल मी एक गोष्ट लिहिली आणि तेच तुम्हाला सांगते. तर मग त्यांचं भांडणाची मजा बघायची आहे तुम्हाला. ती मजा बघायला आपण जाऊयात आता एकदम भाज्यांच्या मळ्यामध्ये. चला तर मग. ए काय झालंय कशावर भांडताय? काय बरं, कशामुळे भांडतायत सगळे? आमच्यापैकी कोण सुंदर आहे तुम्ही सांगा बरं. अरे सगळेच सुंदर आहेत, हे तर सगळेच सुंदर आहेत. तुम्ही भांडतायत कशामुळे? कोण? हा, आम्ही सुंदर आहे. अच्छा, सगळे तुम्ही भांडतायत की मी सुंदर आहे म्हणून भांडताय. बर, मग आपण काय करू, आपण जाऊयात एकदा ब्युटी पार्लरला. मग तुम्ही तुमचा तिकडे मेकअप करा आणि मग आपण एक स्पर्धा ठेवू. ओके नाही? मग आपण ठरवूयात. ओके, बरं, चला मग सगळे आता एक एकदा आपली ओळख करून द्या बरं. मी आहे कांदा. मी आहे बटाटा. मी आहे वांगा. मी आहे लसूण. मी आहे काकडी. मी आहे टमाटर. मी आहे तोंड. मी आहे मी आहे पालक. मी आहे आळू. मी आहे भेंडी. मी आहे मिरची. मी आहे वालाची शेंग. मी आहे चवळीची शेंग. मी आहे मेथी. मी आहे शेपू. तर मित्रांनो, पाहिलं कशा मजा आली तुम्हाला? पाहिलं ना तुम्ही मळ्यामध्ये कसे सगळेजण एकमेकांशी भांडत होते, मी सुंदर करून. तर आता पार्लरमध्ये सुद्धा त्यांची भांडणं सुरू झाली. आणि पार्लरमध्ये सुद्धा भांडणं कसे सुरू झाले ते मी तुम्हाला आता सांगते बरं का. आता पहिल्यांदी लागला गाजर आणि मुळ्याचा नंबर. आणि मग मुळा आला आणि म्हणला ब्युटी पार्लरमध्ये बरं का हे सगळं. आणि ब्युटिशियन बाई होत्या, तर त्यांना मुळा काय म्हणाला आधी की ब्युटिशियन बाई, मी आधी बसतो बरं का खुर्चीमध्ये. अहो काय करावं, ह्या सगळ्या अंगावर बघा त्या माझ्या सगळे केस खूप आले आहेत हो, तर तुम्ही थोडं वॅक्सिंग करा ना. आणि मग बघा मी कसा गोरापान चिकना छान दिसतो आणि मग माझा नंबर येतो. तिकडून लगेच आलं पळत गाजर आणि म्हणालं, ए चल हो बाजूला, पांढरा फट्ट कुठला, रक्तहीन, अगदीच कोड फुटल्यावानी दिसतोयस, चल मी बघ कसा रक्ताळ आहे, लाल लाल, आणि मला जे खातील ना ते सुद्धा खूप लाल लाल होतील आणि गोरेपान पण होतील. आता म्हणला जाऊ द्या, भांडू द्या ह्या गाजर मुळ्याला. आणि म्हणला की बाई, ब्युटिशियन बाई, मी किती खुर्चीमध्ये बसतो, मला तुम्ही आता फेशियल करा बरं. अहो
मग बघा माझी ही स्किन सगळी छान कशी दिसते ते, मी कसा गोरापान चिकना दिसतो एकदम. अख्ख्या जगामध्ये माझ्याशिवाय भाजीच नाही. असं कोण म्हणालं? असं बटाटा म्हणाला. आणि बटाटा म्हणाला चला मला करा बरं फेशियल बाई. की आले तिकडून कांदे दादा. कांदे दादा म्हणले अरे चल हट बटाट्या, असं काय म्हणतोस? अरे तू बटाटा आहे सगळ्या जगात जातोस खरं आहे, पण माझ्याशिवाय तुला काय चव बरं? कांदा टाकल्याशिवाय कसं भाजी चांगली लागेल ना. म्हणून बाई तुम्ही आधी मला मेकअप लागतात फासू का आणू तुमच्या डोळ्यात असू? असं कांदा म्हणाला. कारण कांदा कापताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं की नाही, असं तो म्हणाला. आणि मग घाबरून बाई करायला गेले आहे पुढे, की तेवढ्यात काय झालं की आलं आपली महाराष्ट्राची शान, टिंग 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 असं करत लावणीच्या तालासुरामध्ये आलं काटेरी वांग. तुम्हाला माहिती आहे का, काटेरी वांग हे आपले महाराष्ट्रामध्येच होतं. बाकीकडे वांगी असतात पण ती मोठी वांगी असतात. काटेरी वांग म्हणजे आपल्या खास महाराष्ट्राची देण आहे. आणि मग ते काटेरी वांग आलं जांभळ्या हिरव्या पोशाखामध्ये आलं आणि म्हणाला की बाई बाई माझी चव खूप छान असते, पण काय करू ना, हे बघा हे काटे आहेत हो याला खूप, तर हे कोणाला तरी बोचतील की नाही, तर तुम्ही काय करा याचं मेनिक्युअर पेडिक्युअर करून टाका बरं, मग बघा मी कसा छान दिसतो, मी किती सगळ्यांना आवडतो. तिकडून धावत धावत आले लुटू लुटू लसूण दादा. लसूण दादा म्हणाले वांगी भाऊ अरे मला घ्या ना तुमच्यामध्ये सामावून राव. आपली युती असली की आपला नंबर येईल, आपण निवडून येऊ एकदम खास. कारण काय की तुमच्याशिवाय मला चव नाही आणि माझ्याशिवाय तुम्हाला चव नाही. वांग्यामध्ये लसूण असल्याशिवाय चव लागेल का? नाही. म्हणून मग त्यांनी युतीने असं म्हणाले. आता तिकडून आले काकडी आणि टोमॅटो. काकडी आणि टोमॅटो त्या म्हणाल्या की आम्हाला तर बाबा बाकीचं काही नाही माहिती, आम्ही काय करू, आम्हाला बाकीचं आमचं रूपरंग छान आहे, पण आम्ही काय करतो की आम्हाला तुम्ही थोडंसं ब्लिचिंग करून द्या, म्हणजे थोडंसं छान दिसू आम्ही. आणि आम्ही काय करू की दह्यामध्ये डुबकी मारू आणि आमची कोशिंबीर होईल. असं टोमॅटो आणि काकडी म्हणाले. आता त्याच्यानंतर आले बघा तोंडली आणि कारली. ते थोडेसे नाराज होते बरं का. ते म्हणाले बाई आम्ही फारसं कोणाला आवडत नाही हो, पण आमच्यामध्ये किती गुणधर्म आहे. आमचं रूपरंग जरी तसा असलं आणि चव जरी तशी असली तरी आमच्यात गुणधर्म किती आहे. कारलं खाल्लं तर कितीतरी रोग बरे होतात माहिती आहे का तुम्हाला. तर बरं असू द्या, आम्ही तर स्पर्धेसाठी आलोच आहोत, तर तुम्ही काय करा आम्हाला थोडासा परफ्यूम मारा, म्हणजे काय होईल की आमचा थोडासा कडूपणा उग्रपणा कमी होईल आणि आमचा नंबर येऊन जाईल. आता बाईला काही कळतच नव्हतं काय करावं, कोणाचं ऐकावं कोणाचं नाही ऐकावं. आणि मग थोड्या वेळामध्ये आली भेंडी आणि शेवग्याच्या शेंगा. ते कशा असतात लांब लांब की नाही. तर त्या म्हणाल्या की ब्युटिशियन बाई आम्हाला नाही का, आम्ही कशा आहेत ना लांब लांब बोटासारख्या आहेत, तर तुम्ही आम्हाला काय करा तशा मॅचिंगच्या नेल पॉलिश लावून द्या, म्हणजे आम्ही सुंदर दिसू. आम्ही आधी तर आहेच, पण नेल पॉलिश आला ब्युटी पार्लरमध्ये तर तुम्ही आम्हाला मॅचिंग नेल पॉलिश लावून द्या हां. असं म्हणून त्या निघाल्या. आणि तिकडून तोब्या वेळामध्ये कोण आल्या, चवळी आणि वालाच्या शेंगा तुरु 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 पडत आल्या. आता शेंगा कशा असतात, चवळीची शेंग आणि हे असे लवचिक असतात, त्यांना बाक येतो. तर त्या म्हणाल्या बाई आम्हाला तुम्ही नाही का प्लकिंग करून द्या, म्हणजे अहो भुवयांना तुम्ही ॲब्रो करा, त्याला छानसा बाक द्या, म्हणजे आम्ही कशा सुंदर दिसू. असं त्यांनी सांगितलं. मग नंतर आल्या आता पालेभाज्यांचं. कोण आलं, आळू आणि पालक. ते म्हणाले आळू आणि पालक म्हणाले ब्युटिशियन बाई आम्ही नाही का असे रुंद रुंद पानं आहेत आमचे, म्हणजे आम्ही रुंद रुंद दिसतो, तर आम्ही हातासारखे आहोत. तर ब्युटिशियन बाई आमच्या हातावर तुम्ही सुबक सुंदरशी मेहंदी काढा, तरच तुमच्या ब्युटी पार्लरचा थाटमाट आम्ही समजू.
सुबकशी सुंदरशी काढा बरं का आमच्या याच्यावर तुम्ही. आता पुन्हा आल्या मेथी, शेपू आणि कोथिंबीर. मेथी म्हणली, बाई माझी नाही का सगळ्या याच्यामध्ये पौष्टिकता सगळं खूप आहे शेपू आणि मेथी म्हणत. पण काय होतं ना, आमच्या गड्ड्या बांधल्या की ते असं सगळ्या पडून जातो आम्ही. तर काय करा, छानसा आमच्या याला यू कट देऊन आकार हेअरस्टाईल करून टाका. यू कट द्या आमच्या या भाजीला, म्हणजे आम्ही छान हेअरस्टाईलमध्ये छान दिसू. त्याच्यात कोथिंबीर आली. कोथिंबीर म्हणली, ए काय ग, स्पर्धेमध्ये मेथीला आणि शेपूला कोण विचारणार आहे? सगळीकडे, अगं आपल्या महाराष्ट्रातच नाही, आपल्या पूर्ण देशभरात आणि विदेशात सुद्धा सगळीकडे मला निमंत्रित करतात सजावटीसाठी. कोथिंबीर म्हणून वरून टाकतात. माझी काही भाजी बिजी नसते, पण वरून सजावटीसाठी असतं. सजावटीचा जमाना आहे की नाही आता, म्हणून मला निमंत्रित करतात. तर ब्युटिशियन बाई, आता तुम्ही नाही का माझी बॉबकटच करून टाका, म्हणजे मी एकदम मस्त सुंदर दिसेल, इकडे तिकडे काही जाणार नाही, काही होणार नाही माझं. तर असं सगळं करत सगळ्या भाज्या ब्युटी पार्लरमधून सगळ्या नटल्या थटल्या सगळ्या. आणि मग नंतर काय झालं की वटाणा, फुटाणा, शेंगदाणा हे म्हणाले की आता ना आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि परीक्षक आम्ही होऊ, म्हणजे ज्युरी, म्हणजे आम्ही परीक्षेचा निकाल देऊ, कोण जिंकलेलं आहे कोण नाही आहे. तर असं म्हणून सगळे तिथे जमा झाल्या. सगळ्या हे भाज्या सगळ्या आल्या एका जागेवर आणि सगळ्याजणी आपल्या नटून थटून सगळ्या ब्युटी पार्लरमधून येऊन आल्यानंतर नटून थटून सगळ्याजणी एक 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 आपल्या देहाचं प्रदर्शन करत गोल गोल फिरून रॅम्प वॉक करत असं फिरून फिरून येऊन पुन्हा आपल्या जागेवर त्या येऊन उभे राहिल्या. आता अजून एक कोण राहिलं बरं, जी पार्लरला गेली नाही पण स्पर्धेमध्ये आली, जिच्यामुळे आपल्या जेवणाला चव येते, झणझणीतपणा येतो. तर अशी एक लाल पोशाख घातलेली आणि सिंपल बट स्वीट म्हणा किंवा मग साधी पण तिखट म्हणा, पण लवंगी मिरची कोल्हापुरी ती आली ठुमकत ठुमकत, आपली बारीक कंबर लचकवीत. आणि तिथे येताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या तिच्यावर, कारण ती सिंपल होती, ती काही पार्लरमध्ये गेली नव्हती, काही नव्हती. पण तिचं रूप पाहून, तिचं ते सगळं आधा पाहून सगळेजण आणि परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तिने झणझणीत दिली बरं का. आणि त्याच्यात लेखी तोंडी परीक्षेमध्ये ती पास पण झाली. आणि मग काय, वाह क्या बात, वाह क्या बात असं सगळ्यांनी म्हणून टाळ्या वाजवल्या. आणि त्या मिरचीच्याच डोक्यावर ताज घातला. काय म्हणून की हीच सगळ्या भाज्यांची ब्युटी क्वीन आहे म्हणून तिच्याच डोक्यावर ताज घातला. बघा सगळ्या भाज्या सुंदर दिसत आहेत, पण सगळ्यात सुंदर आणि बिलकुल
ब्युटी पार्लरला न जाता सिंपल बट स्वीट म्हणा किंवा एकदम तिखट म्हणा, आमची आज जिंकलेली आहे कोल्हापुरी मिरची. सगळ्यांनी टाळ्या वाजवा या. मिरची. आणि तिने सगळ्या परीक्षकांना उत्तरं पण झणझणीत उत्तरं देऊन तिने आपलं ताज मिळवलेला आहे. मग मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही आगळी वेगळी भाज्यांच्या स्पर्धेची गोष्ट? मग आता तुम्ही सांगा की तुम्हाला कोणती भाजी आवडते आणि तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्या खातात आणि कोणत्या खात नाहीत आणि का खात नाहीत, कारण खाल्ल्या पाहिजे सगळ्या की नाही. आणि माझा ही गोष्ट लिहिण्यामागे आणि सांगण्यामागे हाच हेतू आहे की भाज्यांच्या रंगरूपावरून आपण त्यांचे परीक्षा करू शकत नाही. बटाटा मला दिसतो छान किंवा आवडतो म्हणून तोच खूप चांगला असतो असं नाही, किंवा भेंडीच खूप आवडते असं नाही. तर दिसण्यावरून काही आपण तर्क काढू शकत नाही. त्याचे स्वभाव गुण आपल्या माणसांमध्ये सुद्धा आपण स्वभाव आपले कसे आहेत, आपण कसं राहायला पाहिजे, आपण काय काय खाल्लं पाहिजे, जे सिझनेबल ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या असतात त्या जर तुम्ही खाल्ल्या ना तर तुमचा रोगप्रतिकारशक्ती वाढते, तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहतं, तुमचे आचार विचार चांगले राहतात आणि त्याच्यामुळे मग काय होतं की तुमची बुद्धीसुद्धा छान राहते. आणि तुम्हाला बुद्धीची तर खूप गरज आहे. आता तुम्ही विसरणार नाहीत कोणती गोष्ट. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही अभ्यास जो करता तर तो सुद्धा तुमच्या चांगला लक्षात राहील आणि मग तिथे सुद्धा तुमचा सुद्धा पहिला नंबर येईल. कशामुळे येईल तर तुम्ही सगळ्या भाज्या खाऊन धष्टपुष्ट आरोग्यदायी झालेला असाल तेव्हा त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आता तुम्ही सगळ्या भाज्या खाणार मला प्रॉमिस करा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या भाज्या खाल्ल्यात हे मला पण सांगा. मी कशी तुमच्याशी गप्पा मारते हो की नाही. मी तुमच्या आजी माझ्या सगळ्या नातवंडासाठी गोष्टी सांगायला येते, त्याच्यातून तुम्हाला काय काय सांगते, तुमच्याशी गप्पाच मारते. तसं तुम्ही सुद्धा आजी म्हणून माझ्याशी गप्पा मारत जा ना. म्हणजे आता घरामध्ये तुम्हाला जरी मोबाईल कोणी हाताळू देत नसेल, तुम्ही अजून लहान आहात, तर मग घरामधले तुमचे कोणी आई बाबा आजी आजोबा किंवा घरातली कोणती जर मोठी माणसं असतील तर त्यांना सांगायचं की आजीला सांग बरं की मला ही भाजी आवडती किंवा ही भाजी आवडत नाही, किंवा मी ही गोष्ट ऐकली मला ही फार आवडली. आजी तुम्ही हे पण सांगू शकता की आजी आम्हाला अजून वेगळ्या गोष्टी प्रकारच्या वेगळ्या आवडतात, तर तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात अजून, आजीकडून तुम्हाला काय ऐकायला अजून आवडेल, तर तसं सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि सबस्क्राईब करायला यावेळेस विसरू नका, कारण प्रत्येक वेळेला मला तुम्हाला पाठवायची गरज पडणार नाही. मग आपोआपच तुमच्याकडे येईल. आणि तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण सांगा, कारण भाज्यांच्या गोष्टी मित्रांना सुद्धा सांगा की ही भाजी खाल्ली की हे चांगलं होतं म्हणून. हां, तर करणार ना तेवढं, ऐकणार ना आजीचं. चला आता असंच आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा काहीतरी नवीन घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.